तुम्हाला माहित आहे का, जर आपण स्वतःसाठी दररोज 1 तास खर्च केला तर एका वर्षानंतर आपल्या मित्रापेक्षा किंवा आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा आपण पुढे असणार आहोत। पण प्रश्न एक उपस्थित होतो की आपण दररोज आपल्या स्वतःसाठी 1 तास खर्च करतो का, की संपूर्ण दिवस आपण मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये आणि युजलेस स्क्रोलिंगमध्ये घालवतो। एक उदाहरण देतो। समजा 2 विद्यार्थी आहेत, एक राम आणि एक श्याम। राम हा दररोज 1 तास इंग्रजी शिकतो आणि श्याम हा उद्यापासून शिकतो असं सांगतो। तर एका वर्षानंतर राम हा फ्लुएंट इंग्रजी बोलतो आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्रॅक करतो, परंतु श्याम हा अजूनही उद्यामध्ये अडकलेला आहे आणि तो उद्यामध्येच करेल असं तो सांगतो। इथे आपल्याला असं म्हणता येईल की यश त्यांच्याच दारात येते जे स्वतःसाठी दररोज 1 तास खर्च करतात। 365 तास म्हणजे काय? 365 तास म्हणजे 15 दिवस आणि 15 दिवस गुणिले 24 तास म्हणजे वर्षभरात जर आपण दररोज 1 तास कोणत्याही एखाद्या गोष्टीवर जर सतत काम केलं तर आपण त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होऊन जातो। म्हणजे तुम्हाला गिटार शिकायचे असेल किंवा तुम्हाला कोडिंग शिकायचे असेल, इंग्लिश बोलणं शिकायचं असेल किंवा तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, आता तुम्हीच ठरवा हे 365 तास सोशल मीडियाला द्यायचे, रील्सला द्यायचे की तुमच्या करिअरसाठी द्यायचे। हा निर्णय मी तुमच्यावर सोडवतो। बघा, दररोज जर तुम्ही 1 तास नेटफ्लिक्स बघत असाल किंवा एखादी सिरियल आपण बघत असाल तर त्यामध्ये तुम्ही एक प्रकारे एक्सपर्ट होता। पण समजा हाच वेळ जर आपण दररोज बुक वाचण्यासाठी जर दिला तर 30 दिवसामध्ये किमान आपण 1 किंवा 2 बुक कंप्लीट करू शकतो। वर्षभरात जवळपास 12 ते 24 बुक्स आपण कंप्लीट करू शकतो। आणि नेटफ्लिक्स किंवा अशा सिरियलमधून तुम्हाला ज्या काही आयडिया मिळू शकतात त्याच्या 1000 पट आयडियाज तुम्हाला या बुक्समधून मिळू शकतात। दररोज TV बघायची आहे, सिरियल्स बघायचे आहे की 1 तास बुक वाचायचं आहे, हा निर्णय सर्व तुमच्यावर। डोपामिन व प्रोडक्टिव्हिटी लिंक। मित्रांनो, डोपामिन आपल्याला 2 पद्धतीने मिळत असते। एक जे वाचन केल्यानं, मेडिटेशन केल्यानं किंवा काहीतरी शिकण्याने मिळत असते आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियामधून हे आपल्याला मिळत असते। सोशल मीडियामध्ये जे आपल्याला डोपामिन मिळते हे टेम्पररी असतं। पण मित्रांनो, आपण दररोज दिवसातला 1 तास जर काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी वाचण्यासाठी किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम जर केलं तर हे जे डोपामिन आपल्याला मिळत असतं हे आपल्याला परमनंट रिझल्ट देणार असतं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या दिवसातले काही तास नवीन शिकण्यासाठी किंवा आपल्याला अपग्रेड करण्यासाठी दिले आणि म्हणूनच त्यांना आपण इंडियाचे मिसाईल मॅन म्हणतो। तुम्ही विचार करा, जर त्यांनी असाच जर वेळ वाया घालवला असता तर त्यांना आपण कलाम सर म्हणून ओळखलं असतं का? आजपासून 365 दिवस फक्त 1 तास तुमच्या स्वप्नांना द्या। ज्या विद्यार्थ्यांना नवीन स्किल शिकायची आहे, जसं की इंग्रजी बोलणं वगैरे त्याला शिकायचं आहे, तर दररोज 1 तास त्यांना त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा ते लर्निंग करण्यासाठी त्यांनी घालवला पाहिजे। दुसरं म्हणजे जे वर्कर्स आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांनी आपल्या स्किल अपग्रेड करण्यासाठी दररोज 1 तास दिला पाहिजे। त्याचबरोबर आपण सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी, मेडिटेशनसाठी दररोज 1 तास देणं अपेक्षित आहे। 365 दिवसामध्ये तुमचा मोबाईल अपग्रेड होऊन जाईल, पण आपल्या ब्रेनचं काय? तर आपला ब्रेन सुद्धा अपग्रेड झाला पाहिजे, त्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा अपग्रेड होईल। प्रश्न हा नाही की तुमच्याकडे वेळ नाही, प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी दररोज 1 तास वापरता का, इन्व्हेस्ट करता का? दररोज 1 तास म्हणजे 365 तास वर्षभर एक नवं फ्युचर, एक नवी दिशा आपल्याला यातून मिळणार आहे। मग आजचा तास कुठे द्यायचा हे तुमचं ठरलेलं आहे का? आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर त्या मित्राला पाठवा जो कोणतंही काम करताना उद्या करेल असं सांगतो।